दर्शन दे रे, दे रे भगवंता. श्री गुरुदेव मंडळी, मी शैलेश शिंगंजुळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2024 जी निघालेली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथून 13 सप्टेंबर 2024 रोजी. आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 आणि आज आहे वसुंधरा पायदिंडीचा 8वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र. चला तर मग मंडळी, आपण पाहूया या वसुंधरा पायदिंडीचा पुढचा प्रवास, जो सुरू होतो आहे हॉटेल लाईम ट्री, हिवरी, जिल्हा तालुका यवतमाळ येथे. परमपूज्य माऊलींच्या परमात्मा स्वरूप सिद्धपादुका सुहासिक व आकर्षित फुलांनी सजवलेल्या रथामध्ये पुन्हा एकदा विराजमान करण्यात आलं. अशा ह्या दिव्य गुरुपादुका म्हणजे साक्षात गुरुमाऊलीचे अधिवास होय. पादुकांचे दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी गुरुशक्ती ही निर्गुण रूपात पादुकामध्ये वास्तव्य करते. पादुकातील निर्गुण तत्वामुळे साधकाचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतचतुष्टीमुळे देहाची शुद्धी होते. हा हेतू मनात ठेवून या पायदिंडीतील यात्रिक नियोजित मार्गावर मार्गस्थ झाले आहे. सर्व यात्रिकी बेधुंद झाले आहे गुरुनामात, गुरुमाऊलीच्या प्रेमात आणि भक्तिसागरात.
महंता तुझी योगी राया अतिशय भक्तिमय वातावरणात जिथे असेल स्वच्छता तिथेच आरोग्य संपदा. वसुंधरा देते निवारा फक्त येतील प्रदूषण आवरा. झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा अशी विविध संदेश देत अतिशय शिस्तपूर्ण पद्धतीने ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे तरोडा बस स्टँड जवळ मंगरुळ तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणावर. मंडळी, सर्व यात्रिकी व भक्तगणांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यासाठी ज्यांनी अन्नदान केले ते अन्नदाते आहेत नागो महादेव आतमंगल. अतिशय सुंदर पुण्याचे कार्य यांच्या सेवेतून झालं आहे. म्हणतात ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोवे जानी जे यज्ञ कर्म. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. अपघात कुठेही कधीही घडून जातो, कधी वेड्यावाकड्या वळणांमुळे तर कधी अतिवेगामुळे. कारण अनेक आहेत, परंतु परिणाम मात्र एकच भीषण आहे. अनेकदा दुर्गम भागात अपघातग्रस्तांना योग्य त्यावेळी मदत न मिळाल्यामुळे प्रचंड जीवितहानी होते. खास करून महामार्गावर असे अनेक अपघात होतात. हीच परिस्थिती लक्षात घेऊन परमपूज्य स्वामीजींनी महाराष्ट्रातील प्रत्येक महामार्गावर रुग्णवाहिका सेवा देण्याचे ठरविले. त्यातूनच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानातर्फे विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा हा उपक्रम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सन 2010 मध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी हा रुग्णवाहिकेचा उपक्रम प्रत्यक्ष साकारण्यात आला. या संस्थानाच्या विनामूल्य रुग्णवाहिका महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेत सदैव तत्पर असतात. समाजाच्या सेवेसाठी अविरतपणे 14 वर्षापासून मोफत सेवा देऊन वेगवेगळ्या महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी 53 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता मनाला ईश्वर प्रेमाची आस लागली की सुगंधी पुष्पाप्रमाणे पुलंकित होऊन ते बहरून येत असते. भक्ताच्या कल्याणा मोलाची साथ. गुरु म्हणजे न दिसणाऱ्या भगवंताचा हात. मंडळी, सूर्यास्त झालेला आहे. वसुंधरा पायदिंडीचा आजच्या दुसऱ्या सत्रातील प्रवास येऊन थांबला आहे आपल्या नियोजित स्थळी म्हणजे स्वास्तिक जिनी आर्णी, जिल्हा यवतमाळ इथे. अतिशय उत्साहाने आणि जल्लोषाने टाळ गजरासह दिंडीचे स्वागत करण्यात आले. आपल्या परमपूज्य सद्गुरूंच्या सिद्ध पादुकांना औक्षण करण्यात आलं. रंगबेरंगी हार फुलांसह वेद मंत्रोच्चाराद्वारे सिद्ध पादुकांचे स्वागत करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेद संपन्न पुरोहिताद्वारे परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका षोडशोपचारे पूजन करून सांजारती करण्यात आली. प्रत्येक भाविक उत्साही आणि आनंदी दिसत आहे. परमात्म स्वरूप परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्याचे सौभाग्य लाभले सौ व श्री गजानन दिगंबर पोशेट्टीवार या यजमानांना. त्याचप्रमाणे श्रीमती विमल सुभाष डांगे यांना सुद्धा या पूजनाचे सौभाग्य लाभले. निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया यानंतर सर्व यात्रिकी आणि भाविकांना आरोग्यवर्धक व रुचकर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे गजानन दिगंबर पोशेट्टीवार। त्याचप्रमाणे गोड पदार्थांचा सुद्धा महाप्रसादामध्ये समावेश करण्यात आला। ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्रीमती विमल सुभाष डांगे। भाविक हो, अन्नदात्याची अतिशय सुंदर सेवा, दोघांचेही खूप खूप कौतुक। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी। या ठिकाणी सर्व यात्रिकी इथेच विश्रांती घेतली। या अशा भक्तिमय वातावरणात ही आपली वसुंधरा पायदिंडीमध्ये अनेक भक्तगण आणि स्थानिक लोक सहभागी झाले होते। चला तर मंडळी, आपणही विश्रांती घेऊया आणि उद्या भेटूया या वसुंधरा पायदिंडीमध्ये नव्या जोशाने, नव्या जोमाने। श्री गुरुदेव। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया